हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण सिव्हिल इंजिनिअरिंग सेकंड इयरचा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर हा जो सब्जेक्ट आहे याचा सेकंड युनिटचे काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल आणि त्यासोबतच 2019 पॅटर्नचा जो लास्ट इयरचा इन्सेमचा पेपर होता त्याचा आपण सोल्युशन पाहणार आहोत. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला 2024 पॅटर्नला सुद्धा एक्सपेक्टेड आहे. सो 2024 पॅटर्नचे जे काही स्टुडंट आहे सेकंड इयर सिव्हिल ब्रांचचे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अपडेट्स त्यासोबतच नोट्स भेटतील. सो तो ग्रुप नक्की जॉईन करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुप पर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून मॅक्सिमम स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन 3A युनिट नंबर 2 बेंडिंग मोमेंट डायग्राम आणि शिअर फोर्स डायग्राम यावर हा युनिट आहे. तर क्वेश्चन नंबर 3A मध्ये काय सांगितले बघा. ड्रॉ शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर द सिम्पली सपोर्टेड बीम लोडेड अँड सपोर्टेड ॲज शोन इन फिगर. तर हा एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे त्याच्या दोन्ही एंडला काय असतं, सिम्पली सपोर्ट असतात. दोन सिम्पली सपोर्टेड आहे. सो ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट, डी पॉइंट, ई पॉइंट. तर डी पॉइंटला काय आहे, डी पॉइंटला मोमेंट दिलेला आहे 80 किलोन्यूटन मीटरचा. नंतर बी टू सी मध्ये युडीएल आहे. युडीएल म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर आपल्याला एफबीडी ड्रॉ करायची. एफबीडी ड्रॉ करतो म्हणजे काय करतो आपण, सपोर्ट रिमूव्ह करतो, रिएक्शन अप्लाय करतो. या ठिकाणी सपोर्ट दिलेलेच नाही, डायरेक्टली रिएक्शन दिलेले आहेत आर आणि आर ई. युडीएल जो आहे 20 तो किती डिस्टन्सला आहे, 2 मीटरला आहे. तर युडीएल ला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करणार, 20 into 2 दॅट इज 40 आणि तो सेंट्रल ऍक्सिल. सेंट्रल ऍक्सिल म्हणजे कुठे, टोटल लेंथ डिवाइड बाय 2. सो 2 डिवाइड बाय 2 तो येईल 1 मीटरला. सेंट्रल ऍक्सिल 1 मीटर इकडे, 1 मीटर इकडे. टोटल जेवढी काही लेंथ असेल युडीएलची 2 मीटर आहे, डिवाइड बाय 2 करायचं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप मोमेंट एट ए घ्यायचा आहे. सो मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर मोमेंट मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला जी मेथड येते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता, किंवा मी या ठिकाणी एक सिंपल मेथड सांगितली, क्लॉकवाईज इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज. तर मोमेंट एट ए घ्यायचा आहे मला. तर हा जो 40 किलोमीटर हा क्लॉकवाईज असणार आहे, हा असणार आहे क्लॉकवाईज, हा असणार आहे क्लॉकवाईज. त्यानंतर हा 80 ऑलरेडी क्लॉकवाईज आहे आणि असणार आहे अँटी क्लॉकवाईज. सो क्लॉकवाईज वाले एका डायरेक्शनला अँड अँटी क्लॉकवाईज वाले दुसऱ्या साईडला घ्यायचे आहे. तर मग क्लॉकवाईज वाले कोणते आहेत, 3 फोर्सेस. 40 into 2, ए पासून 40 पर्यंत डिस्टन्स आहे 2. त्यानंतर ए पासून हा दुसरा जो 40 आहे एवढा डिस्टन्स तो आहे 3. नंतर हा 80 ऑलरेडी मोमेंट आहे त्यामुळे फक्त व्हॅल्यू घेणार मी 80 कारण तो ऑलरेडी मोमेंट आहे. आणि इज इक्वल टू आर इंटू टोटल डिस्टन्स येणार 2 + 2 + 2 + 1 म्हणजे 7. अशा प्रकारे हा झाला तुमचा 40 into 2, 40 into 3 + 80 इज इक्वल टू आर इंटू 7. तर आर ची व्हॅल्यू 40 किलोन्यूटन. त्यानंतर करायचं आपल्याला समेशन एफ वाय. समेशन एफ वाय म्हणजे काय, व्हर्टिकल फोर्सेस घ्यायचे अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड. सो अपवर्ड फोर्सेस आहेत आर ए आणि आर ई इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस आहेत 40 + 40 दॅट इज 80. हा जो 80 आहे हा मोमेंट आहे, हा एफ वाय मध्ये येणार नाहीये. त्यानंतर आर ची व्हॅल्यू भेटली 40, तो पण 40 भेटला आपल्याला. आर ई सुद्धा 40 आणि आर ए सुद्धा 40. आता नेक्स्ट जो आहे शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. तर ए च्या लेफ्टला काहीच नाही म्हणून शेअर फोर्स ए लेफ्ट 0, ए राईट म्हणजे ए पॉइंटला बघायचं. तर ए पॉइंटला आर ए अपवर्ड डायरेक्शनने आहे दॅट इज व्हॅल्यू 40. सो शेअर फोर्स ए राईट इज इक्वल टू 40. आता ए चा राईट आणि बी चा लेफ्ट सेम असणार कारण की ए आणि बी मध्ये कोणताही अपवर्ड किंवा डाऊनवर्ड फोर्स नाहीये. तर मग ए राईट म्हणजे बी लेफ्ट दॅट इज 40. नंतर बी राईट वेळेस ऑलरेडी 40 होता. नंतर बी पॉइंटला बघा, तर बी पॉइंटला 40 काय आहे, इथे बी पॉइंट आहे. तर बी पॉइंटला काय आहे 40 डाऊनवर्ड आहे. सो ऑलरेडी 40 होता मायनस डाऊनवर्ड बी पॉइंटचा 40 तर तो आला 0. नंतर आता बी राईट आणि सी लेफ्ट सेम नसणार आहे कारण की मध्ये 40 आहे. तर शेअर फोर्स सी लेफ्ट काय येणार, हा ऑलरेडी 0 आलेला 0 मायनस हा जो मिडल वाला जो आहे 40 तो मायनस डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस घेतला, मायनस 40 किलोमीटर. नंतर शेअर फोर्स सी राईट, शेअर फोर्स सी लेफ्ट झाला. तर सी राईट इथे मी फाइंडच नाही केला कारण की सी राईटला जो आहे तो सेमच असणार आहे. लिहितो मी इथे, शेअर फोर्स सी राईट काय असणार आहे, शेअर फोर्स सी राईट सेम राहणार आहे -40 किलोन्यूटन कारण की सी पॉइंटला कोणताही अपवर्ड किंवा डाऊनवर्ड नाहीये. नंतर शेअर फोर्स डी लेफ्ट, शेअर फोर्स काय आहे डी लेफ्ट सुद्धा सेमच राहणार आणि डी राईट सुद्धा सेम राहणार कारण की डी वर सुद्धा कोणताही फोर्स नाही, तो मोमेंट आहे तर तो इथे येणार नाही. नंतर ई लेफ्ट सुद्धा सेम राहणार. तर ई राईट
ऑलरेडी -40 होता, त्यामध्ये प्लस आर ची व्हॅल्यू 40 ऍड करा, तो होईल 0. या ठिकाणी मी थोडस काय करतो, डी राईटचा पण एक पार्ट लिहितो. शेअर फोर्स डी राईट तो पण काय राहणार -40, कारण की डी पॉइंटला कोणताही सी आणि डी पॉइंटला कोणताही लोड अपवर्ड किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कोणताही शेअर फोर्स नाहीये, म्हणजे काय ना सेमच राहणार. लास्टला ई पॉइंटला ई राईट म्हणजे ई पॉइंटला बघायचं असतं, तो ऑलरेडी -40 होता, आर ची व्हॅल्यू किती आहे 40 आहे, तो झाला 0. स्टार्ट 0 झाला पाहिजे, एंड 0 झाला पाहिजे, तर म्हणजे आपलं बरोबर आहे. तर एसएफडी ड्रॉ करताना वाय ऍक्सिस शेअर फोर्स इन किलोन्यूटन, एक्स ऍक्सिस एक्स इन मीटर. तर ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट, डी पॉइंट हे तुम्ही काय करायचे आहेत, मार्क करायचे आहेत. मार्क केल्यानंतर तर शेअर फोर्स ए राईट किती आहे 40 आहे, सो 40 अपवर्ड. नंतर ए टू बी फ्लॅट लाईन 40 डाऊनवर्ड 0 आला. नंतर सी लेफ्ट किती आहे -40, तर हा येईल इन्क्लाइंड लाईन मध्ये -40. इन्क्लाइंड का आला, कारण की युडीएल असल्यावर शेअर फोर्स कसा येतो, इन्क्लाइंड येतो. त्यानंतर सी टू डी फ्लॅट लाईन येणार, कारण की सी आणि डी वर कोणताही फोर्स नाही. नंतर लास्टला 0 ला कनेक्ट करायचं. ही झाली तुमची एसएफडी. त्यानंतर बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. तर बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन मध्ये ए स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट काय असतो, 0 असतो. सो मोमेंट ऍट ए 0, मोमेंट ऍट ई 0, तर मोमेंट ऍट बी काढायचं आहे. तर मोमेंट बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त लेफ्ट पार्ट कन्सिडर करायचा आहे. लेफ्ट पार्ट, ओनली लेफ्ट पार्ट कन्सिडर करा. त्यामध्ये क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह घ्या, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह घ्या. तर हा झाला माझा लेफ्ट पार्ट. तर यामध्ये काय येईल मग, बी च्या लेफ्टला फक्त आर ए दिसत आहे, सो हा कसा चाललाय क्लॉकवाईज. सो आर ए इंटू येणार 2, आर ए इंटू काय येणार आहे 2 येणार आहे, आर ए इंटू 2, तर त्याचा आन्सर येईल 40 इंटू 2 80. त्यानंतर मोमेंट ऍट सी, आता सी च्या लेफ्टला जर बघितलं आपण, सी च्या लेफ्टला जर बघितलं तर आर ए इंटू येणार आहे 4, नंतर 40 इंटू येणार आहे 2, -40 इंटू येणार आहे 1. सो आर ए हा पॉझिटिव्ह आहे क्लॉकवाईज असल्यामुळं, हा असा क्लॉकवाईज असल्यामुळे काय ना पॉझिटिव्ह येणार. हे दोन्ही कसे आहेत अँटी क्लॉकवाईज म्हणून निगेटिव्ह येणार. तर किती येणार मग, आर ए इंटू 4 -40 इंटू 2 -40 इंटू 1, तो झाला 40 किलोन्यूटन मीटर. मोमेंट ऍट, आता ज्यावेळेस मोमेंट असतो ज्या पॉइंटला, त्याचा लेफ्ट आणि राईट असे दोन्हीही आपल्याला बघायचे असतात. सो डी च्या लेफ्टला जर बघितलं तर आर ए इंटू येणार किती येतोय हा 6, आर ए इंटू 6 -40 इंटू 4 -40 इंटू 3, तो येत आहे -40 किलोन्यूटन मीटर. आणि डी राईटला ऑलरेडी जो आला -40, त्यामध्ये डी पॉइंटचा काय आहे 80 किलोन्यूटन आहे क्लॉकवाईज मध्ये, म्हणून पॉझिटिव्ह 80 येईल, दॅट इज 40. ठीक आहे. ज्या पॉइंटला मोमेंट असतो त्याच्या लेफ्ट साइड बघायची आधी. लेफ्ट साइड पाहताना हा डी पॉइंटचा नाही घ्यायचा मोमेंट, नंतर डी राईटच्या वेळेस डी पॉइंटचा मोमेंट घ्यायचा. तर तो झाला 40. पुन्हा एक्स ऍक्सिसला मोमेंट, वाय ऍक्सिसला मोमेंट, एक्स ऍक्सिसला काय येणार तुमचा डिस्टन्स इन एक्स इन मीटर. तर आता पुढच्या स्टेपला काय करणार आपण, पॉइंट मार्क करून घ्या ए बी सी, त्यासोबत डी आणि ए बी सी डी आणि ई. तर ए पॉइंटला 0 आहे, बी पॉइंटला आहे 80, सो 80 ला मार्क करा. नंतर सी पॉइंटला आहे 40, 40 ला मार्क करा. इथे मी 80 ला मार्क केला, त्यासोबत 40 ला मार्क केला. हा जो आहे हा माझा 80, हा माझा 40, त्याच्यानंतर -40 +40 आणि 0. त्याला काय करायचं, कनेक्ट करायचं. ज्या ठिकाणी युडीएल आहे त्या ठिकाणी फ्री हँड पॅराबोला ड्रॉ करायचा असतो. हा काय आहे फ्री हँड पॅराबोला आहे. आता हा जो पॉइंट आहे या पॉइंटला बोलतात पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, पीओसी. आता इथे जसं काही विचारलेलं नाहीये, बट पीओसी म्हणजे काय असतो, ज्या पॉइंटला तुमचा बेंडिंग मोमेंट 0 असतो आणि ट्रान्झिशन होतं. ट्रान्झिशन म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होतं किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होतं, त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. आणि जर या पॉइंट शेअर फोर्स डायग्राम मध्ये जर असं जर ट्रान्झिशन झालं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, तर त्याला बोलतात काय पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर. तर हा झाला पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. इथं आपल्याला विचारलं नव्हतं, त्यामुळे काही गरज नव्हती ड्रॉ करायची. जर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं लोकेट पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, तर आपल्याला तो लोकेट करावा लागतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे ड्रॉ शेअर फोर्स बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर द कॅन्टिलिव्हर बीम ऍज शोन इन फिगर. तर ए सपोर्ट कोणता आहे, हा कॅन्टिलिव्हर बीम आहे, फिक्स सपोर्ट आहे. त्या ठिकाणी 3 रिएक्शन येणार, AX रिएक्शन आणि MA. नंतर हा 30 आहे, हा 50 आहे. तर मोमेंट ऍट ए घ्या इज इक्वल टू 0. हा कसा आहे
अँटी क्लॉकवाईज हे क्लॉकवाईज, सो अँटी क्लॉकवाईज MA इज इक्वल टू क्लॉकवाईज 30 into 10 50 into 15. सो हा येईल टोटल 1050. समेशन FY करा, अपवर्ड इज इक्वल टू डाउनवर्ड, सो अपवर्ड मध्ये RA आहे फक्त, डाउनवर्ड मध्ये 30 plus 50 आहे, तो RA ची व्हॅल्यू आली 80. त्यानं समेशन FX करा, होरिझॉन्टल एकही फोर्स नाही, AX येणार डायरेक्टली 0. आता शेअर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये काय होईल, A चा लेफ्ट 0, A राईट म्हणजे RA दॅट इज 80 किलोन्यूटन. A चा राईट B चा लेफ्ट सेम असणार, कारण की ह्या दोघांमध्ये कोणताही अपवर्ड डाउनवर्ड फोर्स नाहीये. सो शेअर फोर्स B लेफ्ट ऍज इट इज 80, B राईट ऑलरेडी 80 होता, डाउनवर्डला 30 गेला, सो मायनस 30 केल्यानंतर 50 राहणार. नंतर B राईट C लेफ्ट सेम राहणार, कारण की B आणि C मध्ये कोणताही फोर्स नाही. तो शेअर फोर्स C लेफ्ट सेम ऍज इट इज शेअर फोर्स B राईट 50, आणि C राईटला जर बघितलं तर ऑलरेडी 50 होतं, त्यातून 50 डाउनवर्ड आहे, तो झाला 0. स्टार्ट 0 एंड 0 म्हणजे बरोबर आहे. एसएफडी ड्रॉ करताना पुन्हा ड्रॉ करा. SF शेअर फोर्स व्हर्टिकली, डिस्टन्स X हॉरिझॉन्टली, A पॉइंट B पॉइंट C पॉइंट, 80 फ्लॅट लाईन, 30 खाली या, 50 फ्लॅट लाईन, 50 खाली या, 0. हा झाला आपला SFD. नंतर बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. आता ज्या ठिकाणी मोमेंट आहे त्या ठिकाणी आपण लेफ्ट राईट दोन्ही करत असतो. A चा लेफ्ट 0 येणार, A राईट काय येणार, A राईट म्हणजे A पॉइंटला बघा, तो आहे MA कोणत्या डायरेक्शननी, हा कसा आहे अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मायनस 1050 किलोमीटर मीटर. B पॉइंटला B च्या लेफ्टला पाहणार मी, सो RA into 10 मायनस MA ची व्हॅल्यू किती आहे 1050, सो मायनस 1050 MA प्लस RA हा क्लॉकवाईज आहे म्हणून पॉझिटिव्ह आला RA into 10, त्याचा आन्सर येईल मायनस 250, आणि C पॉइंटचं 0 येणार आहे एंड पॉइंट. तर इथे काय येणार, A लेफ्ट 0, A राईट मायनस 1050, नंतर B पॉइंटला आहे मायनस 250 आणि नंतर 0, सो 1050 250 आणि 0 डायरेक्टली कनेक्ट करा. ही झाली तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम. त्यानंतर नेक्स्ट आहे, तर यामध्ये काय सांगितलंय, वापस फेमस ड्रॉ SFD आणि BMD. तर हा UDL आहे, UDL असा पण दाखवतात. UDL ला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं, सपोर्ट रिमूव्ह करून रिॲक्शन अप्लाय करायची, ते होते आपली FBD. FBD कशी असणार, FBD अशा प्रकारे सपोर्ट रिमूव्ह करा, त्याऐवजी रिॲक्शन अप्लाय करा. सो RC 20 into 500 हा झाला पॉइंट लोड. 5 वर आहे, टोटल 5 लेंथ आहे, 5 डिवाइड बाय 2.5, सो 2.5 इथे आणि 2.5 इथे, असा सेंटरला तो ऍक्ट होईल. मोमेंट ऍट A घ्या, 100 into 2.5, नंतर हा कसा अँटी क्लॉकवाईज चालला, इज इक्वल टू RC into 10 plus 100 into 2.5, हा कोणता आहे क्लॉकवाईज, इज इक्वल टू दोन्ही अँटी क्लॉकवाईज, RC into 10 plus 100. हा फक्त 100 का घेतला, कारण तो ऑलरेडी मोमेंट आहे, सो ऑलरेडी मोमेंट असेल तर डिस्टन्स घ्यायची गरज नसते. सो RC आला 15 किलोन्यूटन. देन समेशन FY करा, अपवर्ड इज इक्वल टू डाउनवर्ड, सो अपवर्ड फोर्स आहे RA प्लस RC, डाउनवर्ड फोर्स आहे 100. तर RC ची व्हॅल्यू 15 आहे, तर RA ची व्हॅल्यू किती असणार 85 किलो न्यूटन. देन शेअर फोर्स A लेफ्ट 0 येणार, A राईट म्हणजे RA दॅट इज 85. देन शेअर फोर्स B लेफ्ट काय येणार, RA ऑलरेडी 85 होता, मायनस हा 100, तो झाला मायनस 15. त्यानंतर शेअर फोर्स B राईट सेम राहील, कारण B पॉइंटला कोणताही लोड नाही. C लेफ्ट पण सेम राहील, आणि C राईटला येणार मायनस 15 प्लस RC म्हणजे 15, तो झाला 0. स्टार्ट 0 एंड 0 म्हणजे बरोबर आहे. त्यानंतर वापस SFD ड्रॉ करा. A पॉइंट B पॉइंट, A पॉइंट B पॉइंट C पॉइंट, हा D पॉइंट नंतर दिलेला आहे. तर A चा राईट किती आहे 85, सो 85 अपवर्ड. त्यानंतर 100 डायरेक्ट खाली आला, तो B लेफ्ट किती आहे मायनस 15, सो मायनस 15 ला कनेक्ट करा, नंतर फ्लॅट लाईन आणि नंतर अपवर्ड. सो हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता हा काय पॉईंट झाला, हा झाला POC म्हणजे काय, पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. SFD मधला पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर, BMD मधला पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट फ्लेक्चर. तर कॉन्ट्रास्ट शिअर मध्ये आता हा X डिस्टन्स फाइंड करायचा, सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल कन्सेप्ट यूज करायचा. हा जो ट्रायंगल आहे वरचा पॉझिटिव्ह वाला, तो किती घ्यायचा 85 डिवाइड बाय X इज इक्वल टू हा किती 15, हा मायनस जरी असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचा, कारण की डिस्टन्स आहे, सो 15 डिवाइड बाय 5 मायनस एक्स. आता हा जर मी एक्स कन्सिडर केला तर A to B टोटल 5 आहे, तर रिमेनिंग असणार 5 मायनस एक्स. जरा सिम्प्लिफाय करा, एक्स ची व्हॅल्यू येईल 4.25. त्यानंतर आता हा जो पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर असतो त्या ठिकाणी मॅक्सिमम मुवमेंट असतो, जो पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर असतो त्या पॉइंटला मॅक्सिमम मुवमेंट असतो. सो बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन मध्ये A0 C0, मोमेंट एट A0, मोमेंट एट C0, C राईट. नंतर मोमेंट एट D काय येणार, D म्हणजे कोणता, हा पॉइंट जो नवीन मार्क केलेला आहे. सो त्याचं कसं येणार बघा, RA इंटू एक्स. आता हा जो D पॉइंट माहित नाही आपल्याला, किंवा हा याला कन्सिडर करा D पॉइंट एक्स आहे, सो RA इंटू एक्स आला, मायनस तो 20 UDL आहे, 20 इंटू एक्स बाय 2 करायचं, 20 इंटू एक्स बाय 2. ते कसं येणार,
इथे तुम्हाला जस्ट एक शॉर्टकट दाखवतो. सपोज मी इथे काय घेतलेला आहे, डी पॉइंट आपला इथे आहे. सपोज हा डी पॉइंट आहे, त्याची एफबीटी कशी येईल बघा. हा आर ए, हा डी पॉइंट, हे टोटल डिस्टन्स आहे एक्स. 20 इंटू, जसं 20 इंटू 5 100 केलं तसं इथे 20 इंटू एक्स किती येणार, 20x येणार. आणि हा डिस्टन्स किती असणार, एक्स डिवाइड बाय 2 म्हणजे असा. तर मोमेंट डी ला ज्यावेळेस काढतो आपण मोमेंट, सो आर इंटू एक्स मायनस 20x इंटू एक्स बाय 2 येणार. आर इंटू एक्स मायनस 20x इंटू एक्स बाय 2. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप असणार आता मोमेंट ऍट बी. तर बीचा लेफ्टला आर ए इंटू 5 मायनस 100 इंटू 2.5, तो झाला 175. देन सीचा लेफ्ट आर ए इंटू 10 मायनस 100 इंटू 7.5, तो आला 100. आणि मोमेंट ऍट सी राईट काय येणार, ऑलरेडी 100 होता आणि हा अँटी क्लॉकवाईज आहे सी राईटचा, म्हणजे सी पॉईंट वरचा, तो झाला 0. तर स्टार्ट 0 एंड 0 इथे पण झालं पाहिजे. सो इथे काय करा, ए डी बी सी मार्क करा. ए पॉईंट 0 आहे, डी पॉईंट म्हणजे मॅक्सिमम मोमेंट पॉईंट ऑफ कॉन्ट्राशियरचा, तो आहे 180. सो इथे मार्क करा 180. त्यानंतर हा आहे 180 आपला. त्यानंतर मग 175 आहे मोमेंट ऍट बी, आणि त्यानंतर 100 आहे, नंतर कनेक्ट 0 ला करायचं. तर अशा प्रकारे हा सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, ड्रॉ एसएफडी बीएमडी. वापस सेमच, सिम्पली सपोर्टेड आहे हा. इथे एक रिएक्शन आर ए, इथे एक रिएक्शन आरबी. देन मोमेंट ऍट ए 10 इंटू 1.5, 10 इंटू 3.5 इज इक्वल टू आरबी इंटू टोटल 5. तर आरबीची व्हॅल्यू 10 आली. समेशन एफ वाय करा, अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड. आता ही फिगर कशी सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक असल्यामुळे जेवढा आरबी असणार तेवढाच आर येणार, किंवा बाय कॅल्क्युलेशन करा. आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 10 प्लस 10. आरबीची व्हॅल्यू पुट करा, त्यातून आर ए भेटेल 10 किलोन्यूटन. एसएफ कॅल्क्युलेशन मध्ये एच्या लेफ्टला काही नाही, तो शेअर फोर्स ए लेफ्ट 0, शेअर फोर्स ए राईट म्हणजे आर ए. तो आर ए आहे 20, सॉरी आर ए आहे 10. तुम्ही जे 10 घेतला, नंतर एचा राईट म्हणजे सीचा लेफ्ट असणार, कारण की त्या दोघांच्या मध्ये कोणताही फोर्स लोड अपवर्ड किंवा डाऊनवर्ड मध्ये नाहीये. तो शेअर फोर्स सी लेफ्ट आला 10 ऍज इट इज. नंतर शेअर फोर्स सी राईट ऑलरेडी 10 होता, सी पॉइंटला बघा डाऊनवर्ड 10 जात आहे, सो 10 मायनस 10 0 झाला. नंतर डी लेफ्ट, शेअर फोर्स सी राईट म्हणजे डी लेफ्ट सेम असणार 0, शेअर फोर्स डी राईट 0 मायनस 10, डी पॉइंटला 10 डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस आला, मायनस 10. देन शेअर फोर्स बी लेफ्ट पण सेमच राहणार मायनस 10, आणि बी राईट मायनस 10 प्लस आरबी दॅट इज 10 इज इक्वल टू 0. स्टार्ट 0 एंड 0 म्हणजे बरोबर आहे. नंतर मग इथे वापस 10 ने अपवर्ड जा, फ्लॅट लाईन 0 0, 10 ने डाऊनवर्ड जा, कनेक्ट करा. नंतर बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन, स्टार्ट पॉईंट एंड पॉईंट 0 0 आहे. मोमेंट ऍट सी, सीच्या लेफ्टला बघा, सीच्या लेफ्टला आर ए इंटू येणार 1.5, तो आला 15. नंतर डीच्या लेफ्टला बघा, डी पॉईंट पासून किती येणार, आर ए इंटू 3.5 मायनस 10 इंटू 2, आर ए इंटू 3.5 ए टू आर ए टू डी पर्यंत डिस्टन्स मायनस 10 इंटू 2. मायनस काय तो, कारण की अँटी क्लॉकवाईज आहे, सो त्याचा आन्सर येईल 15 किलो न्यूटन मीटर. 35 मायनस 20 तो झाला 15. तर ए पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट, बी पॉईंट, इथे 15 इथे 15 आहे, हा कनेक्ट करा, हा झाला तुमचा बीएमडी. सो अशा प्रकारे हा टोटल किती 4 क्वेश्चन होते. सो अशाच टाईपचे तुम्हाला एक्सपेक्टेड असणार न्यू पॅटर्नला सुद्धा, किंवा आता जी इनसेम होईल त्याच्या वेळेस सुद्धा. सो हा होता टोटल आपला युनिट नंबर 2. अँड यामध्ये तरी तुम्हाला पॉईंट ऑफ क्वार्टर फ्रॅक्चर बद्दल विचारलं नव्हतं, पण तो कधी कधी तो पण क्वेश्चन येऊ शकतो. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर याचा एक प्रॉपर पीवायक्यू क्वेश्चन आन्सर ओरिएंटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यामध्ये पूर्ण इन्क्लूड केलेले आहेत. त्याचा कोर्स डिझाईन केलेला आहे जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर. तुम्हाला जर तो कोर्स पाहिजे असेल तर खाली दिलेला नंबर नक्की संपर्क करा, किंवा तुम्ही डायरेक्टली पण ऍप्लिकेशनवरून पण घेऊ शकता. सो थँक्यू, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.